खरंच, आज काय आणि कसं बोलायचं हेच समजत नाहीये. नुकत्याच अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं दुःखद निधन झालं आणि मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली. आज तशीच एक वाईट बातमी आपल्या सोबत आहे. मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि मालिकां विश्वांमधील एक गोड, बहुगुणी अभिनेत्री प्रिया मराठे. हो, ती आज आपल्या सोबत नाहीये. कर्करोगासारख्या या भयंकर आजाराने तिच्याकडून तिचं आयुष्य हिरावून घेतलं. विश्वास बसत नाहीये की एवढ्या कमी वयात तिचं हे जाणं सगळ्यांसाठीच धक्कादायक आहे. मुंबई येथील मीरा रोड येथे सकाळी पहाटे 4 वाजता त्यांनी या जगाचा निरोप घेतला. गेल्या अनेक महिन्यांपासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या, पण उपचारांना प्रतिसाद न मिळाल्यामुळे आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी चित्रपटसृष्टीत अनेक उत्कृष्ट कामं करून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. तू तिथे मी, 4 दिवस सासूचे, तुझेच मी गीत गात आहे अशा असंख्य प्रोजेक्ट्समधून त्या आपल्या भेटीला आल्या. फक्त मराठीच नाही तर हिंदी कलाविश्वात देखील त्यांनी खूप नाव कमावलं. साथ निभाना साथिया, बडे अच्छे लगते है, कसम से यासारख्या अनेक मालिकांमधून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. पण खरंच एवढ्या कमी वयात त्यांचं हे जाणं हृदय पिळवटून टाकणारं आहे. आज त्या आपल्यासोबत नाही आहेत यावर विश्वासच बसत नाहीये. एवढ्या अल्पावधीनारी आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी तुमची आमची सर्वांची लाडकी अभिनेत्री प्रिया मराठे आपल्यासोबत नाहीये हे खरंच खूप दुःखद आहे. अनेक सहकलाकारांकडून तसेच त्यांच्या लाडक्या प्रेक्षकांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. अभिनेता सुबोध भावे यांनी देखील प्रिया मराठे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे. टेस्ट मराठीकडून प्रिया मराठे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांना या कठीण प्रसंगी धैर्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.